इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास, भाग 1, पाठ पहिला, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. मुलांनो, रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यांना तारे असे म्हणतात. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. चंद्र, सूर्य, पृथ्वीशिवाय इतर तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह या सर्व खगोलीय वस्तू आहेत. हे करून पहा. आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करा. चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढल्यास तुम्हाला ते असे दिसेल. यालाच चंद्रकला असे म्हणतात. लुकलुकणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात. तारे स्वयंप्रकाशित असतात, जसा आपला सूर्य. सूर्य हा तारा आहे, जवळ असल्याने मोठा व तो तेजस्वी दिसतो. न लुकलुकणाऱ्या चांदण्यांना ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, जशी आपली पृथ्वी म्हणजेच मी. आम्ही स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतो. यालाच परिभ्रमण असे म्हणतात. सूर्यमाला. माझ्याशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. सूर्य आणि ग्रह मिळून सूर्यमाला बनते. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात, त्यालाच परिभ्रमण म्हणतात. आणि प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका ठराविक मार्गाने फिरतो, त्याला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. त्यामधील एक म्हणजेच उपग्रह. ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात. यांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. चंद्र माझा उपग्रह असल्याने स्वतःभोवती फिरता फिरता तो माझ्याभोवती फिरतो. ग्रह आपल्या आपल्या उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची दिसणारी प्रतिमा. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान लहान आकाराच्या खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह. त्यांना स्वतःची कक्षा असते. मंगळ व गुरु या ग्रहामधील लहान लहान खगोलीय वस्तूंचा पट्टा म्हणजे लघुग्रह. आणि अशा प्रकारे आपली सूर्यमाला बनलेली आहे. सूर्याच्या तुलनेत इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच कमी आहेत. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे, म्हणून तो आकाराने लहान असून सुद्धा सूर्यापेक्षा मोठा दिसतो. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह यांचा समावेश होतो. आता सांगा पाहू, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? 1 शुक्र, 2 शनी, 3 पृथ्वी, 4 बुध. उत्तर आहे बुध. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या, 4 चौथ्या. उत्तर आहे तिसऱ्या. पृथ्वी व बुध या दरम्यानचा ग्रह कोणता? 1 गुरु, 2 शुक्र, 3 मंगळ, 4 शनी. उत्तर आहे शुक्र. सूर्यापासून सर्वात दूरवरचा ग्रह कोणता? 1 शनी, 2 नेपच्यून, 3 प्लुटो, 4 गुरु. उत्तर आहे नेपच्यून.
गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंकडे एकमेकांना खेचण्याची शक्ती असते, त्यालाच गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. यामुळेच ग्रह उपग्रह एका ठराविक कक्षेत परिभ्रमण करतात. पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात पहा. पाने, आकाशातून येणारा पाऊस. उत्तर आहे पृथ्वीच्या म्हणजेच माझ्या दिशेने. गुरुत्वाकर्षणामुळे माझ्यावरील वस्तू माझ्यावरच राहतात. जोरात वर फेकलेली वस्तूही मी माझ्याकडे खेचून घेते. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम करण्यासाठी तुम्हाला शक्ती खर्च करावी लागते. पहा, माझ्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर यान सोडण्यासाठी तुम्हाला इंधन खर्च करावे लागते. एखादी वस्तू माझ्याजवळून अवकाशात पाठवण्यासाठी माझ्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध शक्ती तुम्हाला द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 व 14 जुलै 2023 रोजी यान सोडले होते. ही मोहीम चंद्रयान नावाने ओळखली जाते. श्रीमती सीमा सुनील भाटिवडेकर, अध्यापक, विद्या मंदिर, गोकुळ शिरगाव, नंबर 1, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. URAS 2734 05 04 501.